आत्मामालिक हॉस्पिटल हे महाराष्ट्र राज्यातील गरजू रुग्णांसाठी अल्पदरात वैद्यकीय सेवा देणारे हॉस्पिटल असून विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने अनेक सोयी सुविधा तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर यांच्याद्वारा मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसेवा देण्यात येत आहे। याच अनुषंगाने नुकतेच डॉक्टर अंकुश रायते हे आत्मामालिक हॉस्पिटल कोकम ठाणे येथे पूर्णवेळ जनरल फिजिशियन म्हणून रुजू झालेले आहेत। रुग्णांच्या तपासणीचा व उपचाराचा त्यांना चांगला अनुभव असून यापूर्वी त्यांनी जहांगीर हॉस्पिटल पुणे येथे रुग्णांची सेवा केली आहे। आयसीयू रुग्ण तपासणी व उपचाराचा त्यांना चांगला अनुभव असून हृदयाच्या 2D इको तपासणीमध्ये त्यांनी फेलोशिप प्राप्त केली आहे। त्यामुळे त्यांना या क्षेत्रामध्ये रुग्णसेवेचा मोठा अनुभव असून याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असं आवाहन आत्मामालिक हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। यावेळी ते म्हणाले, मी डॉक्टर अंकुश रायते, MBBS FCPS मेडिसिन क्रिटिकल केअर जहांगीर हॉस्पिटल पुणे येथून केलेला आहे। मी आपल्या इथे आत्मामालिक हॉस्पिटलला आता ॲज अ जनरल फिजिशियन म्हणून जॉईन झालेलो आहे। मी सगळ्या प्रकारच्या इमर्जन्सी हँडल करू शकतो। आत्मामालिक हॉस्पिटल हे पूर्ण 100 बेडेड हॉस्पिटल आहे। त्यामध्ये 20 बेड हे ICUसाठी दिलेले आहेत। आपल्याकडे सर्व प्रकारचे व्हेंटिलेटर, इमर्जन्सी पेशंट मॅनेज होतात। पॉयझनिंगचे पेशंट आपण मॅनेज करू शकतो। इथे आपल्या इथे आत्मामालिक हॉस्पिटलला कॅथ लॅब आहे, डायलिसिस आहे, सर्व प्रकारच्या इमर्जन्सी सोयी आहेत। इमर्जन्सीमध्ये आपण अटॅकचे पेशंट, पॅरालिसिस पेशंट हे सगळे इथे मॅनेज करू शकतो। त्यांच्या पुढील वाटचालीस विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट व संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी डॉक्टर अंकुश रायते यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे। तसेच हॉस्पिटलचे CEO डॉक्टर नितीन पाटील सर, व्यवस्थापक सुनील पोकळे सर यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाणे।